नमस्कार. आज या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या माझ्या NGOच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामतीचे नगराध्यक्ष आणि फोरमचे सदस्य श्री सचिनजी सातव, श्री किरणजी तावरे, नवनिर्वाचित सभापती झालेले आपले, तसेच आमचे कुटुंबीय श्रीयुत रणजितांना पवार, IDI बँकेचे चीफ जनरल मॅनेजर श्री आशिष कुमार, निलेश जाधव, गणेश बिराजदार आपले, तसेच DYSP सुदर्शन राठोड, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर मस्के, माळेगावच्या व्हाईस चेअरमन सौ संगीता कोकरे, बारामती ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री किशोर मेहता, दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, आमच्या विद्याप्रतिष्ठानच्या निलिमाताई गुजर, डॉक्टर राजीव शहा, तसेच बँकेचे चेअरमन, बारामती बँकेचे चेअरमन शिरीष कुलकर्णी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रवींद्र माने, सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन श्रीयुत पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, श्री पालवे, ग्रीनलँडचे सर्वच सदस्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामतीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी, आमचे डॉक्टर मामा भुईटे, तसेच सर्वच सन्माननीय सदस्य, फोरमच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेच आज इथे जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी आज ज्यांना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे ते रमेश खरमाळे व त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे, तसेच या ठिकाणी आज आपण ज्यांना बारामती आयकॉन पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे त्या डॉक्टर परीक्षित गोप व त्यांचे कुटुंबीय, तसेच राधिका शहा, वरदा कुलकर्णी, अभिजित चौधर व त्यांचे सर्वांचेच कुटुंबीय, पुरुषोत्तम पवार त्यांचे कुटुंबीय यांचे मी मनापासून स्वागत करते. खरं तर फोरमविषयी बारामतीकरांना सांगायची मला वाटतं काही आवश्यकता नाही, कारण सगळेजण गेल्या 16 वर्षापासून फोरम काम करत आलेला आहे हे सगळ्यांच्या समोर आहे. खरं तर आजचा हा आपला कार्यक्रम अतिशय छोट्या प्रमाणात होतोय, कारण दरवर्षी आपला कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात आणि तालुक्यातल्या सर्वच लोकांना बोलवून सगळ्यांना सहभागी करून आपण करत असायचो. आजपर्यंतचा फोरमचा झालेला वर्धापन दिन आणि आजचा हा वर्धापन दिन यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांच्या रूपानं एक अत्यंत खंबीर आधार आपल्या बारामतीकरालाच नाही तर आम्हा फोरम सदस्यांना सुद्धा कायमचा होता. या शहराच्या विकासामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळ्यांनीच दादांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं खारीचा वाटा उचलण्याचा आपण प्रयत्न करत असू. आमच्या अनेक कार्यक्रमांना
दादांच्या मागे लागून लागून सगळ्यांना वाटायचं की सगळ्या कार्यक्रमाला दादा जायचे, पण आमच्याही कार्यक्रमाला आवर्जून यावं म्हणून सगळी मुलं हट्ट करायची आणि एखादा तरी वर्षातला कार्यक्रम दादांनी करावा असा आमचा मानस असायचा आणि मग ते आवर्जून एखाद्या तरी कार्यक्रमाला यायचे. आणि दादांनी जी पाठीवर शाबासकीची थाप जेव्हा मिळायची तेव्हा त्या थापेबरोबरच अनेक सूचना मिळायच्या आणि त्या सूचनासुद्धा अगदी रागावून सांगितल्या तरी सगळ्या मेंबर्सना आमच्या वाटायचं की ही खरी आम्हाला शाबासकीची थाप आहे. कारण आपल्या बारामतीकरांना सवय आहे की दादांनी रागवलं म्हणजे एक चांगली गोष्ट घडली आपल्यासाठी आणि ह्या गोष्टीसाठी प्रत्येक फोरम मेंबर वाट पाहायचा. आणि हे कामं करत करत असताना त्यांचा उत्साह अजून द्विगुणित व्हायचा, कारण हे काम आपण दादांना दाखवणार आहोत, हे काम आत्तापेक्षा अजून सरस झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करायचो. आणि दादांची थाप कौतुकाची पडायलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाने कष्ट घेतलेले आहेत आणि दादा आवर्जून कौतुक करायचे. एखाद्या रस्त्यावरनं जाताना एखादी झाडाची फांदी खराब झाली किंवा झाडं जळून गेली तरी अधिकाऱ्याने सांगायचे की तुम्ही काय करता, तुमचं लक्ष कसं नाही. आणि आमची दखल दादा घेत आहेत हाच आम्हाला खूप सन्मान वाटायचा, कारण त्यांना माहिती होतं की या गोष्टीमध्ये आमचा सहभाग आहे, आम्ही या गोष्टी खारीचा वाटा म्हणून का असे ना करत आलेलो आहे. त्यामुळे आमच्या या इतक्या वर्षाच्या फोरमच्या जडणघडणीमध्ये आदरणीय दादांचा वाटा खूप मोठा आहे. आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही. त्यांचं आपुलकीचं नातं आज फोरमच्या वर्धापना दिनानिमित्त काढत असताना त्यांना मनापासून आदरांजली वाहते, वंदन करते. आजच्या दिवशी त्यांची कमतरता सगळ्यांनाच प्रकर्षानं जाणवते. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया हे नाव तसं बघायला गेलं तर बारामतीच्या घराघरामध्ये पोचलेलं आहे. शिक्षण, विज्ञान, जलसंधारण, संवर्धन, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये या सेवाभावी संस्थेनं गेली 16 वर्ष सक्रिय काम केलेलं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपल्या सगळ्यांचाही सहभाग यामध्ये राहिलेला आहे. सुमारे 16 वर्षापूर्वीच म्हणजेच आजच्याच दिवशी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत या संस्थेचं छोटंसं रोपटं मी लावलं. या काळात संस्थेने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे, हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मला खरोखरच अभिमान आहे की बारामतीच्या वाटचालीमध्ये, विकासाच्या वाटचालीमध्ये आमचाही थोडासा खारीचा वाटा आहे. याबरोबरच आपल्याला माहिती आहे की बारामती हे कमी पावसाचं क्षेत्र असल्यामुळे जेव्हा फोरमची सुरुवात झाली तेव्हा मी पहिलं काम जलसंधारणाचं घेतलं. जलसंधारणाची चळवळ बारामती तालुक्यात व्हायला पाहिजे म्हणून मी ते रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं सुरुवात केली. आणि प्रकल्प मेघदूतच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं. त्यानंतर ओढा खोलीकरण, सरळीकरण ची कामे आपल्याला माहिती आहे की राज्यभर विविध संस्थांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि जलयुक्त शिवार ही योजना त्याच्यानंतर अस्तित्वात आली. मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे
की या प्रारूपचं एक मोठ्या एका योजनेमध्ये रूपांतर झालं, जेणेकरून ती संबंध महाराष्ट्रभर या जलसंधारणाच्या कामावर काम करण्यासाठी प्रवृत्त प्रत्येक गटाला, शेतकऱ्याला, गावाला करण्यात आलं. बारामती तालुक्यातील त्यामुळे 28हून अधिक गावांमध्ये आम्ही फोरमने या सगळ्या जलसंधारणावर काम केलं आणि जवळपास 50 कोटी लिटर अतिरिक्त पाण्याचा साठा दरवर्षी या पाणसाठ्यामध्ये साठतो आणि अनेक गावांना त्यामुळे टंचाईची समस्या त्यांच्या कमी झाल्या आणि विहिरींना पाणी वाढलं, गावांना त्याचा थेट उपयोग झाला. आणि या गोष्टीमुळे नक्कीच जो ग्रामीण भाग पाण्याच्या उन्हाळ्यात आला की टँकर चालायचे, त्यामुळे त्यांची विवंचना संपली आणि प्रत्येकजण आत्मनिर्भर झालं. आणि यासारखं समाधान आम्हाला खरोखरच दुसरीकडे मिळालं नाही, कारण पाण्याची टंचाई ही सगळ्यात मोठी टंचाई असते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मोतीबिंदूचं प्रमाण खूप प्रमाणात आहे. जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा दर 10 लोकांच्या नंतर एका माणसाला डोळ्याच्या काहीतरी पडद्याचं मोतीबिंदूचं प्रॉब्लेम असायचा. आणि मग मी डॉक्टर लहाने यांच्या साह्यानं जवळजवळ 6000 लोकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. आणि सांगायला एक अभिमान वाटतो की यामधली एकही शस्त्रक्रिया फेल गेली नाही, सगळ्यांना नवदृष्टी मिळाली. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवप्रकाश देण्याचं काम जेव्हा आपण करतो तेव्हा नक्कीच समाधान लाभतं. त्याचबरोबर आम्ही महिलांच्या कर्करोगांच्या प्रती जागरूकता निर्माण व्हावी, वेळीच निदान झालं तर त्या महिलांचे प्राण वाचू शकतात या उद्देशानं कर्करोगाबाबत अनेक व्याख्यानं व तपासणी शिबिरांचं आयोजन केलं. आणि त्यानंतर अनेक महिलांना याचा नक्कीच फायदा झाला. लवकर रोगनिदान झाल्यामुळं अनेक महिलांचा जीव वाचू शकला, याचा नक्कीच आम्हाला समाधान आहे. आपल्याला माहिती आहे की खारमारे दाम्पत्यासारखे अनेक लोक पर्यावरणावर काम करत असतात, पण त्यासंबंधी आपण जर प्रशिक्षण दिलं, लेक्चर्स दिले तर नक्कीच समाजामध्ये पर्यावरण जागृती होण्यामध्ये मदत होईल. या दृष्टीने आम्ही प्रतिबिंब व्याख्यानमालेच्या अंतर्गत वेगवेगळ्या नामवंतांना बारामतीमध्ये बोलवून त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना लोकांना व्याख्यान देण्यासाठी आम्ही बोलवत होतो, जेणेकरून इथल्या जनतेला प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान झालं पाहिजे आणि त्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेतली तर नक्कीच कल्याण होण्यासारखं असतं. म्हणून आम्ही ही व्याख्यानमाला चालू ठेवली आणि अनेक दिग्गज या बारामतीत येऊन त्यांनी आपल्या व्यासपीठावरून अत्यंत चांगले विचार मांडले. दर महिन्याला एका मान्यवराला आम्ही बारामतीत बोलवतो आणि वेगवेगळे विषय असतात, त्या विषयांवरती ते आपले विचार लोकांसमोर मांडतात. त्यामुळे नक्कीच जनजागृती होण्यामध्ये मदत होते. विज्ञान जत्रा व विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी व त्याची जिज्ञासू जागृत व्हावी यासाठी आम्ही जिल्हास्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं. ग्रामीण विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्याचं काम या निमित्तानं अतिशय मोठ्या प्रमाणात झालं. वृक्षारोपण, वन्यजीवनासाठी वनक्षेत्रात पाणवठे तयार करून त्यात पाणी सोडणे ही कामंही दरवर्षी फोरमच्या माध्यमातून केली जातात. कालच आपण इथल्या वनक्षेत्रामध्ये 2 नवीन पाणवठे तयार केले, जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्राणीमात्रांना पाणी मिळण्याची व्यवस्था होते आणि आम्ही दरवर्षी करत असतो. काही सेवाभावी संस्थासुद्धा स्वतःच्या खर्चानं आमच्यामार्फत हे पाणवठे तयार करतात आणि ज्यांना कुणाला अशा सेवाभावी संस्था किंवा वैयक्तिकरित्यासुद्धा कुणाला करायचं असेल तर नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ, जेणेकरून तुमचीही सेवा त्यांना मिळेल.
पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने आम्ही सततच प्रबोधनात्मक अनेक उपक्रम राबवत असतो. मिशन मिलियन अंतर्गत जवळजवळ कॅपजेमिनी कंपनीच्या मदतीनं असाच आज जसा CSR दिला आहे त्याच धर्तीवरती आम्ही एकाच हंगामामध्ये 1,00,000 झाडांचं वृक्षारोपण केलं आणि हा एक विक्रम ठरलेला आहे. आम्ही फोरमचं काम करताना फक्त पर्यावरणच नाही, जीवनातल्या प्रत्येक घटकांसाठी ज्या उपयोगाच्या आहेत यासाठी आम्ही काम करत असतो. त्यामध्ये मातीतल्या खेळांची जत्रा हा सुद्धा एक वेगळाच उपक्रम आम्ही करतो. अलीकडच्या धाकधकीच्या जीवनात मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि सिमेंटच्या जंगलामध्ये ग्राउंड्स कमी झालेले आहेत. पारंपरिक खेळ अनेक लोकांना अनेक मुलांना आता माहिती नाहीत, ते मागे पडत चाललेत कारण ग्राउंड्सच कमी आहेत. त्यामुळे मातीशी जोडले गेलेल्या खेळांची ज्या की पूर्वपार चालत आलेले आपले खेळ आहेत ते पुढच्या पिढीला माहिती व्हावे, त्याची त्यांना रंगत समजावी आणि मोठ्या लोकांनाही ते आपल्या पाल्यांना शिकता यावी यासाठी मातीतल्या खेळांसारख्या आगळ्या वेगळ्या जत्रेचं आयोजन आम्ही करत असतो आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो. अनेक पालकसुद्धा आपल्या मुलांना गोट्या, विटी दांडू, सुरपारंब्या अशा वेगवेगळ्या लगोरी अशा वेगवेगळ्या मातीशी जोडलेल्या शिकवताना ती मोठी लोकही अगदी लहान होऊन जातात. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या की पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे आहेत पण त्या आता सुटत चाललेल्या आहेत, यासुद्धा आम्ही पुढच्या पिढीसाठी शिकल्या पाहिजेत म्हणून आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवतो. हॅपी स्ट्रीट सारख्या उपक्रमातून काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या देशी खेळांची ओळख नवीन पिढीला निर्माण करून देण्याचं काम फोरम गेली अनेक वर्ष सातत्यानं करत आहे. मोबाईलमधून बाहेर पडून मैदानावर जाताना मुलं व पालकांनी सुद्धा वेळ व्यतीत करावा ही यामागची आमची संकल्पना आहे. आणि हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून खेळ, कला आणि संगीत याचा एकत्रित संगम बारामतीकरांनी अनेक वेळा अनुभवलेला आहे, एन्जॉय केलेला आहे. वय विसरून अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा, विधेयक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चर्चासत्र याद्वारे प्रबोधनाचा प्रयत्न केला. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून फोरमने कायमच काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंब समाजापर्यंत संदेश नेण्याचा प्रयत्न आमचा होता. या वर्धापन दिनानिमित्त बारामतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी आम्ही बारामती आयकॉन वर राज्यस्तरावर पर्यावरण संवादात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरास वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करत असतो. आणि आज आपण पाहिलेलं आहे की आपण 5 दरवर्षी आम्ही बारामती आयकॉन ज्यांनी की अतिशय बारामतीच्या सन्मानामध्ये भर टाकण्याचं काम केलेलं आहे अशांना आम्ही देत असतो. आणि राज्यस्तरावर सुद्धा पर्यावरणामध्ये ज्यांनी काम केले त्याला वसुंधरा पुरस्कार आम्ही देत असतो. आणि आज आपण खारमारे दाम्पत्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्यांचं मी मनापासून या कार्यासाठी अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देते. बारामतीकरांचा स्नेह हा नेहमीच फोरमच्या वाटचालीत सर्वाधिक महत्त्वाचा ठरलेला आहे. या वाटचालीत काही सहकाऱ्यांनाही या जगाचा निरोप घ्यावा लागला, जे की आमचे मेंबर्स होते. त्यांच्याही स्मरण या निमित्तानं मी करत आहे. उमेश पोतेकर, रमणीक मोतासाहेब, संगीता धावंताई, आमचे एकनाथराव काटे आमच्या काटेवाडीचे, यांचा खास उल्लेख मला आज करावा असं वाटतो. संस्थेच्या वाटचालीमध्ये त्यांचाही मोलाचा वाटा होता. त्यामुळे आवर्जून त्यांनी जे योगदान दिले ते अमूल्य आहे. या कालावधीमध्ये अनेक सुखदुःखांचे प्रसंग घडले. अनेकदा अडचणींना काही वेळेस टीकेलाही सामोरं जावं लागलं, पण संस्थेचे सर्व सदस्य या सुखदुःखाच्या काळात कायमच माझ्यासोबत राहिले. त्यामुळे ही संस्था आज तितक्यात ताकदीनं सातत्य टिकवून काम करताना आपण पाहतोय.
बारामती परिसरातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व बारामती अधिक हरित व सुंदर दिसावी, या परिसरातील जलसंधारणाची कामे व्हावीत व टंचाई दूर व्हावी या उद्देशाने गेल्या 16 वर्षापासून आम्ही अथक प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. फोरमच्या वतीने केल्या गेलेल्या अनेक जलसंधारणाच्या कामामुळे बारामती तालुक्यातील बऱ्याच गावाची पाण्याची टंचाई दूर झाली आहे. हे सांगताना मला मनापासून अभिमान वाटतो. आदरणीय दादांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासाचे जे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये सातत्याने फोरमच्या प्रत्येक सदस्यांनी आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 16 वर्षाच्या या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मन खरंच माझं जड होते. या पुढील काळात देखील फोरमच्या वतीनं या शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी आम्ही सगळेच जण कायम कटिबद्ध असू अशी ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना देऊ इच्छिते. आमच्या या वाटचालीमध्ये सातत्याने बारामतीकर सोबत होते आणि यापुढील काळातही ते नक्कीच सोबत राहतील अशी खात्री बाळगते. आपल्या सर्वांची जबाबदारी आता अधिक वाढली असून आपण प्रत्येकाने या चळवळीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन देखील मी या निमित्तानं करते. आज दादा जरी नसले तरी त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर व हरित बारामती साकारण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांचीच आहे. फक्त सगळ्यांनी व्हिडिओ टाकून दादांची बारामती म्हणून आता चालणार नाही. आता ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी खरंच जे केलं आहे ते तुमच्यासमोर आहे. मी काय अजून बोलून दाखवणार नाही, कारण बारामतीकराला मी दादांविषयी काय सांगणार. पण सगळ्यांनीच आता हे लक्षात घेतलं पाहिजे की बारामती आणि दादा हे समीकरण हे फक्त दादांचं नव्हतं, हे बारामतीतल्या प्रत्येकाचं होतं. आणि म्हणून आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. अनेकांनी मी पाहते की दर शनिवारी रविवारी स्वच्छता करायचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. तो अत्यंत चांगला उपक्रम आहे, पण ते सातत्य टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण दादांना आम्ही नेहमी म्हणायचो की तुम्ही दर आठवड्याला बारामतीला का येता, कारण एवढी कामं असतात. पण दादांचं नेहमी म्हणणं असायचं, शिस्त असायची की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हे असलंच पाहिजे. निरंतर सातत्याने फॉलोअप असला तरच ते काम पूर्ण होतं. आज ज्या बारामतीचे आपण सगळेजण व्हिडिओ रील्स करून टाकतो ते करण्यासाठी किती कष्ट लागले असतील याचा विचार, आणि आपल्या डोळ्यासमोर जे अनुभव आहे तो तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी आजच्या या निमित्तानं सर्व बारामतीकरांना सांगू इच्छिते की आज दादांचे स्वप्न साकार करण्यासाठी दादांच्या मनामध्ये अनेक गोष्टींचे ध्येय होतं. प्रोजेक्ट त्यांचे खूप सारे अर्धवट राहिलेले आहेत. ते एकट्या दादांच्या जोरावर एक दादा आहेत म्हणून आपल्या सगळ्याला आधार होता की हां काही झालं तरी दादा आहेत. आता दादा आहेतच, ते बघतात आहे, पण करायचं आपल्याला आहे. त्यामुळे सगळ्यांनी या सगळ्याच गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा, शिस्त पाळावी. फक्त शनिवार रविवार स्वच्छता करून होणार नाही, तर त्याचं सातत्य टिकवलं पाहिजे. आणि माझे या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच सांगणं आहे, विनंती आहे की ही बारामती अशीच सातत्यानं पुढं जायची असेल तर आपल्या सगळ्यांचा सहभाग अत्यावश्यक आहे. मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं पुढे झालेली आहेच आहे. तुमच्या सपोर्टशिवाय, तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच या यज्ञामध्ये भाग घेतला पाहिजे.
आपण सगळे मिळून बारामतीचं भविष्य, दादांची स्वप्न साकार करण्यासाठी पुढे येऊयात आणि या काळातही, यापुढील काळातही फोरमच्या वतीनं बारामतीकरांसाठी अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा नेहमीसारखाच मनोदय आहे. फोरम हा एक भाग आहे, पण अशा बारामतीमध्ये अनेक संस्था त्यांच्या परीने अतिशय चांगलं काम करतात. प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करते, पण आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आजपर्यंत सर्वांनी जी मला भक्कम साथ दिली, ती साथ यापुढील काळातही मला मिळेल ही खात्रीच आहे. आज आपल्याला आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला ज्यांनी त्यांच्या CSRमधून फेको मशीन दिलेलं आहे, बारामती ज्येष्ठ नागरिक संघाची एक विश्वस्त म्हणून मी बँकेचे खरोखरच मनापासून आभार मानते. त्यांनी दवाखान्यासाठी सुद्धा एक मशीन दिलेलं आहे. ही सगळ्या गोष्टी ह्या जनतेच्याच उपयोगासाठी आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज ज्यांना आपण बारामती आयकॉन पुरस्कार दिला आहे ते परीक्षित गोगटे, ते खरं पुण्याचे जरी असले तरी आम्ही त्यांना आज बारामती आयकॉनमधून पुरस्कार दिला आहे. याचं कारण असं की गेले अनेक वर्ष ते एकटेच येऊन त्या दवाखान्यामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन्स करायचे, स्वतःच्या पैशाने यायचे, स्वतःच्या पैशाने अजूनही येतात आणि जातात. कसलंही कधीही मानधन त्यांनी आजपर्यंत घेतलं नाही आणि अथक त्यांनी शनिवार रविवार जेव्हा असायचं तेव्हा तिथे येऊन त्यांनी स्वतः हे योगदान दिलेलं आहे. आणि हे खरोखरच एक बारामतीच्या वैभवामध्ये, सेवेमध्ये खरंच एक अनन्यसाधारण उदाहरण आहे. त्यामुळे मी हा आज त्यांचा पुरस्कार त्यांना दिलेला आहे, कारण ते बारामतीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे अशी माणसं आपल्यामध्ये आहेत हे रिकग्नाइज करणं आणि त्यांना तो सन्मान देणं आपलं कर्तव्य आहे, कारण ते बारामतीच्या जनतेसाठी झटलेले आहेत. आपल्या बारामतीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांना हा आयकॉन पुरस्कार मिळाला पाहिजे, पण आम्ही दरवर्षी 5च पुरस्कार देतो. म्हणून पुढच्या वर्षी अनेक चांगलं काम करणाऱ्यांना सुद्धा पुरस्कार देऊ. पण अशा गोष्टी आहेत आणि आपण सुद्धा अशा चांगल्या कामासाठी नक्कीच जो CSR देतो आम्ही त्याचा चांगलाच जनतेसाठी वापर करू अशी ग्वाही पण आपल्याला देऊ इच्छिते. आणि सतत जनतेचं कसं कल्याण होईल हाच आमचा खरं तर मानस असतो. तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी ज्यांच्यासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत जाईल त्यांच्यासाठी काम करणं हा आमचा ध्येय आहे. त्यामुळे नक्कीच आपण दिलेल्या मशीन्स आणि त्याचा अनेकांना अतिशय योग्य उपयोग होणार आहे. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. आणि आपण सगळेजण फोरमच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते. खरं तर फोरमचा कार्यक्रम म्हटला की सगळेजण येतातच, पण असाच लोभ कायम ठेवा आणि कामामध्ये सगळेजण सातत्य ठेवा. बारामती तालुक्यातले पण सगळेच जण लोक आलेले आहेत, त्यांनाही मी दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. बारामतीचा, दादांच्या स्वप्नातला बारामती कसं पुढचं असेल याचं चित्र आपण नेहमी डोळ्यासमोर आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जाऊयात. आपण सगळ्यांचे परत एकदा आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.